नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल की हा का म्हणतोय 2026 मध्ये गोल्ड बाय करू नका. कारण की मागच्या 15 वर्षाचा या इंडस्ट्रीचा मला अनुभव आहे आणि माझा अनुभव असं सांगतो की प्रत्येक ॲसेट क्लासची एक सायकल असते 2 ते 3 वर्षाची. आणि मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये गोल्डने जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 2026 मध्ये 2027 मध्ये हा एक ट्रॅप असू शकतो. त्यामुळं डेटा अनालिसिस करणार आहेत, कुणाला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कुणाला फिजिकल गोल्ड बाय करायचंय, त्यांच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. गोल्ड बाय करू नका असं का म्हणतोय मी? कारण की जर बघितलं आपण तर मार्केटचा एक नियम आहे की कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लो प्राइसला केली पाहिजे. आता सध्या जर गोल्ड बघितलं तर लाईफ टाईम हायला आहे. हिस्टॉरिकल डेटा बघितला 2011 ते 12 मध्ये याच पद्धतीचा एक गोल्डमध्ये स्पाइक आला होता. लाईफ टाईम हायला गेलं होतं गोल्ड. आणि त्यानंतर जर विचार केला आपण तर 2013 ते 2018 गोल्डने 0% रिटर्न दिले. म्हणजेच तुम्ही जर त्यावेळेस 2013 ला जर इन्व्हेस्टमेंट केली असती ना तर पुढचे 6 ते 7 वर्ष तुम्हाला 0% रिटर्न मिळालं असतं, निगेटिव्ह मिळालं असतं. इन्फ्लेशन जर बघितलं तर 6-7% ने वाढतंय. त्यामुळे तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जवळपास 7 ते 8 वर्ष निगेटिव्ह मध्ये राहिली असती. तर 2026 मध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? आता जर आपण अनालिसिस केलं तर ग्लोबल मार्केटमध्ये जे मागच्या एका वर्षापासून जे टेन्शन चालू होते ते कुठेतरी कमी होताना दिसत आहे. इन्फ्लेशन रेट जर बघितला इंडियाचा कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि युएस मार्केट आणि ग्लोबल मार्केटमध्ये पण आता सध्या वातावरण चांगलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कुठला देश मंदीमध्ये जातोय का? आता सध्या तसं काहीही दिसत नाहीये. त्यामुळं गोल्डच्या किमती वाढण्यासाठी हे पोषक वातावरण नाहीये. तर आता आपण गोल्डची प्राइस नेमक्या कुठल्या गोष्टीवर अवलंबून असते ते जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं कारण जे आहे US डॉलर इंडेक्स. म्हणजेच काय? डॉलर ज्या प्रमाणामध्ये मजबूत होईल त्या प्रमाणामध्येच गोल्डची प्राइस खाली येत असते. आणि आता जर बघितलं आपण तर युएसच्या इकॉनॉमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा कंट्रोल आहे आणि डॉलर कसा मजबूत होईल यासाठी ती दररोज निर्णय घेतात. त्यामुळे 2026 मध्ये गोल्ड खाली येण्याचे चान्सेस आहेत. दुसरं कारण जे असतं ते इन्फ्लेशन. आता सध्या जर बघितलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये, त्यामुळे हे एक कारण आहे. आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट हा एक महत्वाचा मुद्दा असतो. फेड म्हणा किंवा सेंट्रल बँका इंटरेस्ट रेट काय ठेवतात याच्यावर पण गोल्डची प्राइस डिपेंड असते. आणि हे सगळे कारण गोल्डची किंमत वर जाण्यासाठी आणि खाली येण्यासाठी कारणीभूत असतात. पण मला असं वाटतं की 2026 मध्ये या सगळ्या गोष्टी जर चांगल्या राहिल्या तर गोल्डची प्राइस येणाऱ्या 2 ते 3 वर्षासाठी साईडवेज होऊ शकते. म्हणजेच काय? जर तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला 4 ते 5 वर्ष तुमचे पैसे वाढणार पण नाहीयेत आणि कमी पण होणार नाहीयेत. त्यामुळं गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंटचा एक कन्सेप्ट असतो. म्हणजेच काय? तुम्ही पैसे जर 1 लाख रुपये गोल्डमध्ये लावत असताल आणि गोल्डने येणाऱ्या काळामध्ये 4 ते 5% रिटर्न दिले दरवर्षी, जर आपण ॲक्च्युअली जर बघितलं तर आपले जे पैसे आहे, आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ना ती डेड आहे. कारण की इन्फ्लेशन 5 ते 6% ने वाढतंय. पण तेच पैसे आपण जर दुसऱ्या ॲसेट क्लास म्हणजे नॉर्मल एक्झाम्पल द्यायचं, समजा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर म्युच्युअल फंडचे जर लॉंग टर्मचे रिटर्न बघितले तर 13-14%, 12% आहेत. तर त्यामुळं तुम्ही दुसऱ्या ॲसेट क्लासचा यावर्षी विचार करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला फायदेशीर असू शकतं. तर आता महत्वाचा मुद्दा येतो की गोल्ड बायच करायचं नाही का? तर असं नाहीये. गोल्डमध्ये तुमची काही ना काही इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. तुमची जर 90% इन्व्हेस्टमेंट इक्विटी स्टॉक मार्केटमध्ये असेल तर तुमच्या पोर्टफोलिओचा 10% हिस्सा जो आहे तुम्ही सिल्वरमध्ये, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुमची म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल तर तुमच्या पोर्टफोलिओचा 10% हिस्सा जो आहे तुम्ही गोल्ड ETF मध्ये, सिल्वर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. अजून एक असा वर्ग आहे की ज्यांना फिजिकल गोल्ड बाय करायचंय. येणाऱ्या काळामध्ये 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर त्यांच्या घरी लग्न आहे किंवा कुठला कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना गोल्ड बाय करावंच लागणार आहे. अशा लोकांनी काय करायचंय की आता सध्या गोल्डमध्ये एक SIP लावायची आहे. सिल्वर बाय करायचं असेल तर सिल्वरमध्ये एक SIP लावा. SIP कशी लावायची? तर ETF मध्ये SIP लावायची. त्याच्यानं काय होईल की गोल्डची प्राइस समजा खाली जरी आली तरी तुमची खालच्या प्राइसला SIP जाते. म्हणजे मंथली तुम्ही जर SIP लावली ना तर तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच फायदा होतो आणि तुमची जी रिस्क असते ती कमी होते. मार्केटमध्ये सध्या खूप अफवा आहेत की गोल्डची प्राइस, चांदीची प्राइस इतक्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. आता सध्या इंडस्ट्रियल यूज चांदीचा एवढा वाढलेला आहे. प्रत्येक इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये, पॅनलमध्ये, सोलारमध्ये चांदी वापरली जाते. पण प्रॅक्टिकल जर तुम्ही विचार केला, 3.5 लाख रुपये किलोची चांदी कुणी वापरेल का हो इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये किंवा सोलार प्लेटमध्ये? याला काही ना काहीतरी येणाऱ्या काळामध्ये अल्टरनेटिव्ह येत असतो. त्यामुळं या सगळ्या कुठल्याही अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण की कुठल्याही एका मेटलची ज्यावेळेस किंमत वाढते त्यावेळेस त्याला ऑप्शन येत असतो. एक मागं सांगितलं होतं की सॅमसंगच्या बॅटरीमध्ये
1 किलो चांदी वापरली जाणार आहे. तर सॅमसंगला परवडणार आहे का? ती बॅटरीची किंमत किती जाईल? त्यामुळे हे प्रॅक्टिकल नसतं, ह्याला ऑप्शन येत राहतो. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना थोडंसं प्रॅक्टिकल विचार करून या सगळ्या भोवतालच्या जे नॉईज असतात, जे आपल्याला भ्रमित केलं जातं, याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. लोकांना वाटतंय की मार्केटमध्ये सध्या लोक सोनं आणि चांदी खूप बाय करतायत, मिळत नाहीये. पण आपण जर रिॲलिटी जर चेक केली ग्राउंडवर, तर आपण जर सोनारांना विचारलं, की तुमचा सेल किती आहे बाबा? तर आता सध्या बघितलं तर जवळपास 60 ते 70% त्यांचा सेल खाली आलेला आहे. कारण की किमतीच एवढ्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे कुणी बाय करायलाच येत नाहीये. आणि जे कोणी लोकं बाय करतायत, ते डायरेक्ट डिजिटल फॉर्मॅटमध्ये बाय करतायत. सामान्य मिडल क्लास जे आहे, तो बाय करत नाहीये. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू काय आहे, की जो मिडल क्लास आहे, ज्याला नॉलेज नाहीये, तो हे बाकीच्या गोष्टींचा विचार करत नाहीये आणि डायरेक्ट कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि परत 5-5, 10-10 वर्ष अडकून बसतो. त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे, की त्याला नॉलेज द्यायचंय, की त्याला सांगायचंय, की असं करणं चुकीचं आहे. तुझे पैसे 7 ते 8 वर्षासाठी या ॲसेट क्लासमध्ये अडकून राहू शकतात. खरं सांगायचं झालं ना, तर 2026 मध्ये आपण गोल्डपासून दूर राहायला पाहिजे. कारण की मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये स्टॉक मार्केटनी चांगलं रिटर्न दिलेलं नाहीये. त्यामुळं गोल्डपेक्षा आता सध्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी आहे. चांगल्या-चांगल्या कंपन्यांचे तुम्ही स्मॉल कॅप, मिड कॅप, फ्लेक्सी कॅप चांगले फंड्स बाय करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्डपेक्षा जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त आहे. ज्यांना कुणालाही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे, पोर्टफोलिओ बनवायचा आहे, इक्विटी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, अशा लोकांनी खाली दिलेल्या नंबरवर मला एस-एम-एस करू शकता, कॉल लावू शकता. आमची टीम तुम्हाला नक्कीच कनेक्ट करेल आणि तुम्हाला या बाबतीमध्ये नॉलेज देण्याचा प्रयत्न करेल, गाईडन्स देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा. येणाऱ्या काळामध्ये कुठल्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवला पाहिजे, कुठल्या टॉपिकवर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, तीही डीपमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.